मित्रांनो नमस्कार. आज आपण मराठी वाक्य इंग्लिशमध्ये कशी तयार करायची ते पाहणार आहोत. तर आजचं वाक्य आहे, मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. आजचं वाक्य आहे, मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्रांनो, अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. तुमचा एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असेल. तर अजूनही सबस्क्राईब कोणी केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला चालू करू. इंग्लिशमध्ये वाक्य कसे करायचे. तर आपलं वाक्य आहे, मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. तर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत. वाक्य काय आहे, मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. तर मित्रांनो पाहू, मी म्हणजे आय. मी हे काय आहे, सर्वनाम आहे. मी हे काय आहे, सर्वनाम. मी याचा इंग्रजीतला अर्थ आय होतो. मीचा इंग्लिशमध्ये अर्थ आय होतो. दुकानातून म्हणजे दुकानला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, शॉप. दुकानातून आणले, फ्रॉम दी शॉप. दुकानातून म्हणजे ठिकाण आपण तिथे दर्शवलं. ज्यावेळी कोणतेही ठिकाण दर्शवायचं असेल तर त्या ठिकाणी आपण फ्रॉम वापरतो. म्हणजे फ्रॉम दी शॉप. मी फ्रॉम दी शॉप. मी दुकानातून. म्हणजे साहित्य घेऊन आलो. साहित्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, साहित्याला इंग्लिशमध्ये मटेरियल्स असे होते. साहित्य या शब्दाचा इंग्लिशमध्ये अर्थ मटेरियल असा होतो. जर विशिष्ट वस्तू असतील तर त्या नावांचा वापर इंग्लिशमध्ये मटेरियल्स असे म्हटले जाते. उदाहरणार्थ ग्रोसरीज, टूल्स, etc. जर मटेरियल्स एकापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण मटेरियल्स, साहित्याला इंग्लिशमध्ये मटेरियल्स असे म्हणतो. घेऊन आलो म्हणजे काळ कोणता आहे पहा, घटना घडून गेलेली आहे, भूतकाळ आहे. घेऊन आलोला इंग्लिशमध्ये ब्रॉट असे म्हणतात. घेऊन आलो म्हणजे ब्रॉट. तर ब्रॉट हे ब्रिंगचं दुसरं क्रियापदाचं रूप आहे. क्रियापदाचं ब्रिंगचं दुसरं. भूतकाळामध्ये कायम क्रियापदाचं दुसरं रूप वापरलं जातं. कायम लक्षात ठेवा. इंग्लिश बोलायचं असेल, क्रिया कुठून घडून गेलेली असेल तर त्याला आपण दुसरं वाक्य, क्रियापदाचं दुसरं वाक्य वापरायचं. घेऊन आलो म्हणजे घटना घडून गेली तर आपण कसं होईल, आय ब्रॉट. ब्रॉट म्हणजे घेऊन आलो. तर वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल, मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. आपण संपूर्ण रचना पाहिजे. वाक्य कोणतं आहे, भूतकाळातील आहे. क्रियापदाचं दुसरं रूप, ब्रिंगचं ब्रॉट. वाक्य रचना कशी होईल, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस प्लेस. तर वाक्य आपलं कसं होईल ते पाहू आपण. मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. वाक्य काय होतं आपलं, मी दुकानातून साहित्य घेऊन आलो. कसं होईल इंग्लिशमध्ये, आय ब्रिंग मटेरियल्स फ्रॉम दी शॉप. आय ब्रिंग्स मटेरियल फ्रॉम दी शॉप. आय हे सर्वनाम, ब्रॉट हे क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळातील, मटेरियल्स म्हणजे साहित्य. कुठून घेऊन आलो, फ्रॉम दी शॉप. वाक्य कसं झालं, आय ब्रॉट मटेरियल्स फ्रॉम दी शॉप. चला तर अजून तुमच्या प्रॅक्टिससाठी आपण अजून काही उदाहरणे पाहू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वाक्य समजलं, क्रियापदाचं दुसरं रूप घ्यायचं भूतकाळामध्ये कायम. चला तर आपण प्रॅक्टिस आहे काही उदाहरणे पाहू. मी बाजारातून भाजी आणली. वाक्य कसं होईल तर बघा, आय ब्रॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम दी मार्केट. बाजारातून म्हणजे फ्रॉम दी मार्केट. भाजी म्हणजे व्हेजिटेबल्स, आणली म्हणजे ब्रॉट. वाक्य कसं झालं, आय ब्रॉट व्हेजिटेबल्स फ्रॉम दी मार्केट. पुढलं वाक्य, मी शाळेतून पुस्तके घेतली. मी शाळेतून पुस्तके घेतली. मी म्हणजे आय, शाळेतून म्हणजे फ्रॉम दी स्कूल, पुस्तक म्हणजे इंग्लिशमध्ये बुक, घेतले म्हणजे टूक. टेकचं टूक. टेकचा भूतकाळ हा टूक होतो. मी शाळेतून पुस्तके घेतली. वाक्य कसं होईल, आय टूक अ बुक फ्रॉम दी स्कूल. आय टूक अ बुक फ्रॉम दी स्कूल. एकदम सोप्या पद्धतीने आपण शिकतोय मित्रांनो. त्यामुळे भिंती इंग्लिश शिकण्याची मनातून काढून टाका.
एकदम सोप्या पद्धतीने. चला तर पुढलं वाक्य पाहू. आपलं पुढलं वाक्य आहे, मी स्टेशनवर तिकीट घेतले. क्रिया घडून गेलेले भूतकाळातील वाक्य आहे. कसं होईल? आय टूक अ तिकीट ॲट दी स्टेशन. आय टूक अ तिकीट ॲट दी स्टेशन. तिकीट घेतले. घेतले म्हणजे टूक. स्टेशनवर ॲट दी स्टेशन. आपलं वाक्य पुढलं, मी मित्राकडून पुस्तके आणली. मी मित्राकडून पुस्तके आणली. आय म्हणजे मी, मित्राकडून म्हणजे फ्रॉम दी फ्रेंड्स, पुस्तक म्हणजे बुक, आणले म्हणजे ब्रॉट. वाक्य कसं होईल? आय ब्रॉट अ बुक फ्रॉम माय फ्रेंड. तर मित्रांनो हे लक्षात ठेवा, ब्रिंगचं ब्रॉट हे क्रियापदाचं रूप आहे. टेकचं टूक हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आपलं. दोन्ही वेगवेगळ्या अर्थाने वापरले जातात. ब्रिंग म्हणजे घेऊन येतो, टेक म्हणजे घेऊन जातो किंवा घेतो. हे वाक्य ब्रिंगचं आणि टेकचं वाक्य अर्थ वेगवेगळे होतात. घेऊन येतो किंवा घेऊन जातो. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.